वा बोट पण चावा जांभळा होते त्याची जीभ. हा हापूस फेल होईल. शेवटी काढली दिसत्या आणि हे आहेत ना याच्यावर कुठला जीएसटी नाही का टॅक्स नाहीये पण मेहनत आहे. सांगतोय ना सरकार याच्यावर टॅक्स लागतो. आणि हिरवा डोळा आहे बघा दुर्मिळ मांजर फक्त आणि फक्त आमच्याकडे अवेलेबल आहे ना. हे बघते बघा हा हा मार मार ससोबा ही ससेत ना हा. कॅन्टीन आहे ती. हा ते बघ एवढे मोठे आहेत ना ते. पिल्ला नाही ती त्या ससेत शेती करतात. ती खाण्यासाठी बनवतात. थांब थांब हानते शेडी तुका. आई ही पिशव्या पाडू नको. कोकणाची संपत्ती आहे ती रानमेवा. रानमेवा त्या कोकणचा. फांद्यावर जाऊ बाळा हा जांभळं कशी वाटतात तुला अशी चांगले वाटतात खायला. खायला? गुलाबी गुलाबी नाही म्हणजे अशी काढताना साडी झाली काय खाली मग ती पडत वेस्टेज राहते. बघा तुम्ही वेस्टेज साईज बघा काय मस्त पोरी जांभळ्या झाड चढ ना वर नाही आहेत. जा ना. विश्वराज कुठे विश्वराज इकडे काय आहे जांभूपोळी दाखवूया काय. आंबापोळी स्पेशल बोल ना किटो. जांभळं खाऊ काढली आपलं खायचं काम आहे बाकी काय नाही. कुठली जात रे नाना. देवगड हापूस नाही साईज बघा नाना. जात कुठली कर्नाटक. ए नाना 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 शे थांबिल आहे आता नंतर सांगतो तुम्हाला जात कुठली आहे. देवगड हापूस नाही रे बाबा. सेफ बघ तांबडे हापूस अजय सनी हापूस रायवळ आहे रायवळ. हा हापूस फेल होईल. कापल्यावर किडे असतात. हा फळमाशी फळमाशी किडे. शेतकरी आत्महत्या करायला लागले आमचे हे बघा. शेतकरी नाही तो जगणार नाही मला आता मारायचंच आहे. लटक वरच्यावर लटक. झाडावर चढून बघा पहिलं ऐकलं. हे पिशवी काय घेऊन आला फुकट नाही ते बांधायला काय. मला वाटलं न्यायला आलास का जांभळं. आणि आपण इकडे पडला थांब गेलं. जास्त आहे जास्त टिकून गेलेला आहे पुरा गोड लागणार. येऊ दे आले किती आले. पिशवी घे ना पिशवीत काढून ठेव. पिशवी आणले काळी काढू डायरेक्ट काढ इच्छाच्या पेक्षा बाहेर काढ. वा थोडी कडवट आहेत ना. कडवट लागतात ना थोडीशी पण चांगली औषधी आहे. डायबिटीस साठी काळी कुठे झाड खाली काढायचं का विकत घेतला. काळी पिशवी कुठे झाड आता हे सगळं काढायचे आणि बाजारात विकायचे. 50 रुपये वाटा. पिशवीत भर रे.
खाडे जावचा नंद्या जावे रे तोडे तोडे हे तोडे काढतात तोडे काढायची येते नाही तोडे काढणार माणूस नाही आपल्याकडे तुला नाही येत कोणी तुला सगळं येतं काढता ते बांधोशी पण एवढे काढतो तोडे पण एवढेशी बारके काढशील बांधोशी काढायला चल ओके चिंटू बांधोशीला जाऊया बांधोशी नाही माहिती मासा मासा मुत्रा वेगळा आणि बांधोशी वेगळी पहिले शिकून घे तुला माहिती बांधोशी हा नाही माहिती तांबोशी माहिती आहे बांधोशी माहिती नाही ठीक आहे जाऊया आज या मगाशी बघितलात ना सशे आणि आता हे सशे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अजून 2-3 पाहुणे गेलेले आहेत बास्केटमध्ये परत आहेत अजून हे बघा संख्या बघा काय ती हा ते बघतात पहिल्यांदा युट्यूबवर आली ना त्याच्यामुळे तिला माहिती नाहीये गोरी गोरी पान फुलासारखी छान बास्केट मध्ये आहेत ना अजून हे बघा हा हे वेगळे आहेत हे वेगळंच आहे ब्लॅक अँड व्हाईट पांढरी शुभ्र ते डोळ्यांमध्ये कुठे आहेत निळे नाही ओके एक निळ्या आणि हिरव्या डोळ्याची मांजर आहे हे दोन्ही आकाशी आहेत निळ्या डोळ्याचे ही पूर्ण हिरव्या डोळ्यावरली आहे आणि निळा आणि ही बघा ही बघा ही बघा अरे बापरे डाऊन मारला निळा आणि हिरवा डोळा आहे बघा दुर्मिळ मांजर फक्त आणि फक्त आमच्याकडे अवेलेबल आहे ना हे बघते बघा अरे हा हा मार मार तिला सोशल मीडिया आवडत नाही परत परत पळाली हे छान आहे बारीकच या बऱ्यापैकी जमले ना मालक काय बोलणार नाहीत ना यांचे जांभळाचे कोण मालक आहेत खायचं काम करतोय मालक माहिती नाही कोण आहेत ते व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं काहीतरी बोलतील पण तो मुद्दाम डोक्यात टाकतो काय रे मुद्दाम टाकतोय डोक्यात टाकतो ते मुद्दाम तू टेस्टी आहे हा अजय क्रेडिट देतोय मला माझ्यामुळे फेमस झालाय म्हणून आता अजय सनीला कोण ओळखत नव्हतं काहीही सांगतो कान धरून बाहेर काढ ये आला बाहेर आला बापरे चल एकच लाडका एकच लाडका त्याला मी भरवतो तर मी त्याला जांभूळ भरवतोय मयुरेश वा बोट पण चावा जांभळा होते त्याची जीप लांबी कुठून नाही ना दोन मेली पण समजलं ना मग एक ही बापरे ससा मारला एक खाल्लं बी पण खाल्ली की काय ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता चाललोय ते खाडीमध्ये सोबत आंबा घेतलाय खाडीत आंबा खायची मजा काहीतरी न्यारी असते आणि इकडे आपले झाबळी मॅन आहेत झाबळी मॅन खोरा कशाला तोडाय आणि माराय तोडायला खोरा मारायला कोयता कमाल आहे
जाळा बी मारणे का? काय काय चाललंय काय? तोडय मारय जाळं मासे. आम्ही एकाच वेळी 2 कामं करतो. येस. वेळेची बचत. मला वेळेचं महत्व आहे आम्हाला. भरपूर ऊन आहे. ऊन एवढं आहे ना, व्हाईट कॅप घातली. व्हाईट रंग चांगला असतो म्हणे, रिफ्लेक्शन. सो या चला खाडीत जाऊया नव्या वाटेने. चला काढायची ती तोडाय मारय काय काय बघायचंय. मासे पण पकडायचे. चिखल असणार पण इकडे. या सावकाश. आणि अजूनही बऱ्यापैकी लोक आहेत ना तिकडे करप काढतात. बघा इकडे बघा, इथे पण आहेत बरेच लोक होड्या घेऊन येतात. आता पाणी वाढलं तरी काय टेन्शन नाही. हडगे बघा, एका नांगीचे खेकड्यासारखी जात आहे ती, पण नांगी एकच असते. यायला बघा सगळं म्हणताय. वा, चिंटू आता प्रॉपर फिशरमॅन झालाय, गावचा माणूस. चिंटू एकदम गावचा माणूस, प्रॉपर फिशरमॅन, मच्छीमार. जाळं सोडतोय आता. एक साईडला आमचं जाळं पण राहणार आणि दुसऱ्या साईडला तोडाई काढायची आहे. आज पाणी जास्त आहे, हे बघा पूर्ण इथपर्यंत भिजलोय. त्यानंतर आमचं जाळं छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे. मासे भारी उड्या मारतात. चला आता त्या भाटीवर जायचं. समोर आहेत ना ते लोक करप करतात तिथे, त्या भाटीवर बहुतेक जायचंय. इकडे लागला पण मासा. भरपूर उड्या मारल्या दमला आणि इकडे जाळ्यात आला शेवटी. हा ओके, इन्स्ट्रक्शन आला बाहेरून त्याला. आता आणखीन मासे यायचेत ना, ते पण पळतील. ओके, चिखल आहे रे इथे, चिखल आहे पण इकडे. फायनली चिंटूने आराम केला, बसला. ऑलरेडी जेवायची वेळ झाली, मी जेवलो पण नाही असे झालो नाही. त्याला आता मला वाटतं 6:30 बघायचे. हो अंड्याची पिल्लू आहेत ना, चिंगूळ आहे. झालं एक टायमाचं कलेक्शन झालं तिकडे. बऱ्यापैकी घर मिळालेत. आज स्पेशल काय चिंटू? तोडाय, ओनली तोडाय. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा आहे, तोडाय काढायचे होते. सो इकडे सुरुवात पण केली लगेच, क्विक फास्ट. हो पहिलेच स्पेशल लहान साईज आहे. भारी ना. ही पहिलीच तोड आहे. आणि लास्ट इयरला ना आपल्या दिनेश जावडेने दिलेली तोड आहे, तेव्हा पण लहान साईज होती थोडी. मोठ्या आहेत का आता ना? नाही साईज आता बहुतेक दुर्मिळ आहे. बघूया, प्रयत्न करतो. तरी बऱ्यापैकी आहे साईज. मास बघा आतमध्ये दिसते, ओपन केलाय तोंड. साईज एकच. खाल्लेला कधी शिनाणे? बघितलेला शिनाणे असंच असतं साधारण, पण ते मोरपिशी असं रंगीत असतं, कलरफुल असतं.
आहे. गोल फिरवते इथून ठेवते माती येत रे तसा अंदाज चुकणार नाही. नाही पण ती खाली खाली धरली. काढले शेवटी काढली. जास्त मिळालं की सार करायचं, नाहीतर फ्राय करायची. आणि आज स्पेशल असं आलेलो नव्हतं मी, चला आता व्हिडिओसाठी म्हणून आलेलो. 5 एक काढलेत जवळपास, त्याचे फ्राय पण करू शकतो. बरीच फुलं गेली. कठीण आहे. बरं मेहनती जाणार. लोकांना वाटतं हा हा की आमच्या समाजाचे लोक एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात. हा हा राईट. आता इथे येऊन बघा उन्हात समजेल मग. हा घरात काढणं पण काय खाऊ नये खाऊ नये. जर तसंच 5 मिळाले तर काय किंमत असेल त्याची. एक तर दुर्मिळ एक वस्तू आहे ती. मुळ्याला पण मेहनत आहे, मुळ्याला मेहनत आहे, सगळ्यालाच मेहनत आहे. त्याशिवाय नाहीये. तर लोक फक्त तिथे बार्गेनिंग करायला बाजार लोकांचे रोजगार जे आहेत ना, करप वगैरे ओके, बाकी काय नाही. पर्यटन नाममात्र आहे, पर्यटन पण प्रत्यक्षात त्याचा फायदा कोणालाच नाही. हो, सर्वसाधारण माणसाला त्याचा काहीच फायदा नाही आहे. फक्त उद्योजक येणार, इकडे रिसॉर्ट घालणार आणि ते पैसे कमवणार बस. बाकी सर्वसाधारण माणसाला त्याचा आत्ता तरी काय फायदा नाही आहे सध्या तरी. आता इकडे पकडतोय ते जम्पिंग जॅक, आपले घर, शेड्याचे घर, जम्पिंग जॅक नाव ठेवलं त्याला. मासेमारी मात्र काय राहिलं काय नाही राहिलं. पर्सन नेट वाले आहेत, LED फिशिंग वाले आहेत. ओके. गर्दी असून सुद्धा आता बघितलं संध्याकाळी बघतो ते एकदम त्यावेळेला ना त्या किनाऱ्यावर सुरुवातीला गावी आलो ना, 10 वर्ष झाली आता. सुरुवातीला ना असं गाव दिसायचं, म्हणजे एखादी 2-4 असे लाईट दिसायचे. पण आता तिकडे शहर झालंय. अशी किनारपट्टी भरलेली असते ना त्या लोकांची, पूर्ण असं शहरासारखं तयार करून ठेवलंय. त्यामुळे इकडे मासे येणं म्हणजे खूप कठीण आहे. पूर्ण LED लाईटिंग, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारा मेला आपल्याकडे. ओके. आणि मासे या जाळ्यामध्ये छोटे मासे नाही मिळणार, मोठे हा. मासे ते साईज मध्ये तोच मिळणार. फक्त एकच विषय होईट म्हणून मिळणार बस. ओके. आणि खऱ्या माशाची निर्मिती आहे ना, तो आपला दर्यासागरच करतो. आणि खाडी, नदी याच्यामध्ये ते रिटर्न येतात मासे. म्हणजे निर्मिती ही नदीत होत नाही कधी माशांची, बरोबर ना? ओके. त्याचं मूळ आहे ना सगळ्याचा, तो आपला दर्यासागरच आहे. लहानापासून मोठं आणि विकून मोकळ, त्यांना त्याचे काही देणं घेणं नाही. 10 वर्षानंतर मिळेल नाही मिळेल. बारीक सारीक आहे ना, मासा ते कमी होईल, खत त्यांना प्रकल्प काहीच म्हणून देणं घेणं नाही. खताच्या नावाने ते बारीक मासा वाटवतात ते लोक. पण त्याचं मूळ सगळं नष्टच करून टाकतात ते लोक. बाहेरच्या देशात दाखवतात ना, जे अंडी देणारा जो मासा आहे ना, अंड्याचा, पण इकडे तोही पकडला जातो. आपल्या जे ते खातात ते आता ते कशावर ओळखायचा तोही पकडला जातो असं का बोललो मी? कारण मार्केटला आपल्याला तो अवेलेबल होतो, राईट? मार्केटमध्ये मिळतो. शेंगटीची हा, अंडी वगैरे कुठलाही मासा, अंडी देणारा तो मासा आहे ना, तो आपल्याला मार्केटला मिळतो. याच्यावर समजून जा तुम्ही, काय तो ऑलरेडी सोडायचा असतो परत पाण्यामध्ये. तो कितीतरी माशांची निर्मिती करतो. शेळीचं घर आहे. हा हा, झाले फ्राय पुरते झाले ना? ओके. स्टॅक झाले निस्त्याक. आणि हे आहेत ना, याच्यावर कुठला GST नाही, काय टॅक्स नाही आहे, पण मेहनत आहे. सांगता येत ना सरकार याच्यावर टॅक्स लागेल. कालांतराने काही होऊ शकतं. तर त्यांना पण आतमध्ये एंट्री करताना जायचं आहे ना, इकडे मुळे काढायला यायचं आहे, ते टॅक्स भरून आतमध्ये जावा. गेट लागणार. थोडे मिळाले, मासे मिळाले. आणि असा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा.